आपल्या देशात फक्त एका मतदानासाठी भयानक घनदाट जंगलात अख्खं मतदान केंद्र उभं केलं जातं। होय, महंत हरिदास उदासीन या एका पुजाऱ्याच्या मतासाठी 4 ते 5 अधिकारी आणि एक ईव्हीएम मशीन थेट गुजरातमधील गिरी फॉरेस्टमध्ये नेलं जातं आणि त्या एकट्या माणसाचं मत घेतलं जातं। सध्या आपल्या देशात लोकसभेच्या निवडणुकांचे पर्व वेगवेगळ्या टप्प्यात चालू आहे, ज्यात यंदा 97 करोड लोक मतदानाला पात्र आहेत। आता 97 करोड लोकांचं मत घ्यायचं म्हणजे काही जोक नाहीये। त्यात एक ईव्हीएम मशीन फक्त 2000 मत घेऊ शकतं, म्हणजे 2000 लोक एका ईव्हीएम मशीनवर मतदान करू शकतात। म्हणजे विचार करा, 97 करोड लोकांना किती ईव्हीएम मशीन लागत असतील। फक्त ईव्हीएमच नाही तर बोटावर लावली जाणारी शाई, कर्मचारी, वाहनं अशा अनेक गोष्टी या मतदानाच्या भव्य सोहळ्यासाठी इलेक्शन कमिशनला अरेंज कराव्या लागतात। आणि आज आपण ईव्हीएम मशीनच्या किमतीपासून ते सगळ्या इलेक्शनच्या प्रोसेसची माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपल्या देशात पहिल्यांदा इलेक्शन 1951 मध्ये झाले, पण देशाला स्वातंत्र्य तर 1947 मध्ये मिळालं होतं ना। मग 1951 मध्ये पहिली निवडणूक का झाली आणि त्या 3 वर्षात देशाचा कारभार कोण चालवत होतं? तर देशाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य 1947 मध्ये मिळालं, पण त्यावेळेस ना देशात कोणते कायदे होते ना कोणतं सरकार होतं। मग त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 26 जानेवारी 1950 ला आपल्या देशात संविधान लागू झालं आणि संविधान लागू झाल्यानंतर इलेक्शन कमिशन गठीत करण्यात आलं आणि त्यानंतर मतदारांना आयडेंटिफाय करून त्यांची यादी बनवण्यात आली आणि जनगणना करून मतदारसंघ व खासदार आमदारांची संख्या ठरवण्यात आली। आणि हे सगळं आपल्या पहिल्या इलेक्शन कमिशनर सुकुमार सेन यांच्या देखरेखीखाली पार पडलं। त्यावेळेस देशाची लोकसंख्या 37 करोड होती आणि त्यातील 17 करोड लोक मतदानाचा हक्क बजावायला पात्र होती। पण 17 करोड लोकांपैकी 85% लोकांना लिहिता वाचताच येत नव्हतं। म्हणून इलेक्शन कमिशनने प्रत्येक पार्टीला वेगवेगळं चिन्ह दिलं आणि आता याने काय झालं की ज्या लोकांना वाचता येत नाही त्यांना निदान चिन्ह तरी समजत होतं, म्हणून मग ते मतदान करू शकले। आता त्यावेळेस ईव्हीएम नव्हत्या, म्हणून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आलं आणि अशा पद्धतीने देशात पहिल्या निवडणुका झाल्या आणि लोकांनी निवडून दिलेले पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान बनले। त्याआधी 1947 ते 1951 या 3 वर्षासाठी ब्रिटिशांचे 6वे किंग जॉर्ज हे भारतावर राज्य करत होते। सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आहे आणि त्यांच्यावर ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणांचा वापर इलेक्शन जिंकण्यासाठी केला जातोय असे आरोप नेहमीच केले जातात। आणि सध्याचं इलेक्शन कमिशन व न्यायपालिका काय त्याच्यावर ॲक्शन पण घेताना दिसत नाही। पण 1970च्या दशकातलं इलेक्शन कमिशन व न्यायपालिका तशा नव्हत्या, कारण 1971 मध्ये भारतात लोकसभेच्या निवडणुका चालू असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या रायबरेली मतदारसंघातून उभ्या होत्या आणि त्यांच्या विरोधात राजनारायण हे उभे होते। त्यावेळेस मतदान झालं, निकाल लागला आणि इंदिरा गांधी जिंकल्या व देशाच्या पंतप्रधान सुद्धा झाल्या। पण राजनारायण यांनी अलाहाबाद हायकोर्टात 1971च्या इलेक्शनच्या निकालावर याचिका दाखल केली आणि त्यात इंदिरा गांधींनी सरकारी यंत्रणेचा वापर इलेक्शन जिंकण्यासाठी केले असल्याचा आरोप केला गेला आणि या केसवर कोर्टात सुनावणी झाली व 1975 मध्ये कोर्टाने इंदिरा गांधी यांना दोषी ठरवत पुढील 6 वर्ष निवडणूक लढवण्यापासून बॅन केलं आणि फक्त 20 दिवसात पंतप्रधान पदाची खुर्ची सोडावी व दुसरं कोणीतरी पंतप्रधान करावं असा आदेश दिला होता। बघा, त्यावेळेस कोर्टाने डायरेक्ट पंतप्रधान पदावरून खाली उतरायचे आदेश दिले होते। पण त्या निकालाला इंदिरा गांधींनी सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं आणि त्या निकालावर स्टे सुद्धा लागला होता। 1980 पर्यंत देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जायच्या, पण या प्रोसेसला लाखो बॅलेट बॉक्सेस, पेपर आणि मत मोजायला शेकडो अधिकारी लागायचे। टाइम पण खूप लागायचा, वरून बॅलेट पेपरवर स्टॅम्प इकडे तिकडे जरी झाला तरी ते मत रद्द व्हायचं। म्हणून मग 1982 मध्ये पहिल्यांदा ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला वापरण्यात आलं आणि आज लोकसभेच्या निवडणुकांसाठी तब्बल 26 लाख ईव्हीएम मशीन वापरण्यात आले आहेत। एका ईव्हीएम सेटमध्ये एक कंट्रोल युनिट असतं, एक व्हीव्हीपॅट मशीन असतं आणि एक ईव्हीएम म्हणजे ज्यावर आपण बटन दाबून मतदान करतो ते मशीन असतं। आता या ईव्हीएम मशीनला बनवण्यासाठी 7,900 रुपये खर्च येतो, तर व्हीव्हीपॅट मशीनला 16,000 रुपये आणि कंट्रोल युनिट 9,800 रुपयात बनतं। म्हणजे टोटल 33,700 रुपये एका युनिटला लागतात। असे 26 लाख युनिट आहेत, म्हणजे 8,700 करोड रुपये नुसते ईव्हीएमलाच आपण खर्च करत असतो। आता तुम्हाला वाटलं असेल की ही तर एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट असेल ना, पण नाही। एक ईव्हीएम मशीनवर 2 ते 3 वेळेसच मतदान घेतलं जाऊ शकतं, त्यामुळे प्रत्येक 5 वर्षाला आपल्याला हा खर्च करावाच लागतो आणि म्हणूनच आपल्या या निवडणुकीला जगातील सगळ्यात मोठी व सगळ्यात महाग निवडणूक म्हटलं जातं। आता फक्त ईव्हीएम मशीनच नाही तर इंडिलिबल इंकच्या 33 करोड शाईच्या बाटल्या आपण या इलेक्शनमध्ये संपवतो
आणि उत्तरेला हिमालयाच्या 15,256 फूट उंचीवर ते दक्षिणेला खोल समुद्रातील बेटावर, पूर्वेला मोठमोठ्या डोंगर दऱ्यात ते पश्चिमेला तळपत्या वाळवंटात 10 लाख मतदान केंद्र उभारली जातात व त्यासाठी तब्बल 1.5 करोड स्टाफ कामाला लागतो। आणि तुम्हाला तुमचं मत देण्यासाठी घरापासून लांब जाऊ लागू नये म्हणून प्रत्येक शहरात किंवा गावात 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये मतदान केंद्र उभारलं जातं। आता आत्तापर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ देशातील पहिलं इलेक्शन कधी झालं, कसं झालं, ईव्हीएम मशीन कधीपासून वापरण्यास सुरुवात झाली व सध्या देशात निवडणुकांसाठी किती लोक पात्र आहेत व त्यासाठी किती खर्च केला जातो हे सांगितलं आहे। आता पुढे आपण देशात किती पॉलिटिकल पार्ट्या आहेत ज्या या इलेक्शनमध्ये सहभागी झाल्यात आणि या निवडणुकीची प्रोसेस होऊन पंतप्रधान कसे निवडले जातात हे पाहूया। आत्ता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की देशातील पॉलिटिकल पार्ट्यांची नावं सांगा तर तुम्ही बीजेपी, काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, DMK आणि फार तर RJD पर्यंत बोटावर मोजण्यासारख्या पार्ट्या सांगतात। पण सध्या तब्बल 2660 अधिकृत पॉलिटिकल पार्ट्या या इलेक्शनमध्ये सहभागी झाल्यात। 543 खासदार पदांसाठी 2019 मध्ये 8,050 उमेदवार उभे राहिले होते। 2024चा आकडा येणं अजून बाकी आहे, पण सध्याचे वातावरण पाहून 10,000च्या वर नंबर नक्कीच गेला असेल आणि या उमेदवारांना 96.9 करोड जनता मत देईल। हे मतदान जवळपास 82 दिवस आणि 7 टप्प्यात होते। आता तुम्हाला मत देण्यासाठी इलेक्शन कमिशनने तुमच्या घराजवळ मतदान केंद्र उभारलंय, सरकारने सुट्टी पण जाहीर केली। आता फक्त तुम्ही तुमच्या भागातील मतदानाच्या दिवशी मतदान नक्की करायचंय आणि तुम्हाला जो उमेदवार किंवा पक्ष योग्य वाटतोय त्याला मतदान करायचंय। पण सध्या सोशल मीडियावर मला BJP आवडत नाही, मला काँग्रेस आवडत नाही, मला शिवसेना आवडत नाही म्हणून मी नोटाला मतदान दिलंय असा ट्रेंड चालतोय। पण तुम्हाला माहिती आहे का, जर 2 उमेदवार उभे असले आणि सगळ्यात जास्त मत नोटा म्हणजे नन ऑफ द अबाव याला पडले तर त्या मतदारसंघात मतदान परत घेतले जात नाही। तर ज्या उमेदवाराला नोटापेक्षा कमी आणि दुसऱ्या उमेदवारापेक्षा जास्त मतं पडली आहेत तोच उमेदवार विजयी घोषित केला जातो। म्हणून मग लई हुशार असल्यासारखं दाखवत हे पक्ष काय कामाचे नाही, ते पक्ष काय कामाचे नाही म्हणून मग मी नोटाला मतदान दिलंय सांगत फिरत असाल तर लक्षात घ्या, तुमच्या त्या मताने कोणाचंही नुकसान किंवा भलं झालेलं नाही आणि होणारही नाही। म्हणजे तुम्ही असं समजायचं की मी मतदानच केलेलं नाही। पण मग नोटा बटनने इलेक्शनवर कसलाच फरक पडत नसला तर मग बटन तरी कशाला दिलं इलेक्शन कमिशनने? तर या नोटा बटनाचा वापर तुम्हाला कोणताच उमेदवार अजिबातच आवडत नसला आणि त्याच्यावर गुन्हे सुद्धा दाखल असले तर तुम्ही फक्त तुमच्या समाधानासाठी करू शकता। आता परत आपण इलेक्शन प्रोसेसच्या मुद्द्यावर येऊयात। 1 जून 2024 रोजी देशातील सर्व राज्यांच्या निवडणुका संपतील आणि त्याचा फक्त 48 ते 72 तासात म्हणजे 4 जूनला निकाल घोषित करण्यात येईल। जी पार्टी किंवा जी आघाडी 272 विजयी खासदारांचा नंबर पार करेल ती पार्टी किंवा ती आघाडी देशाचं सरकार बनवून त्यांच्यातील एका खासदाराला पंतप्रधान म्हणून निवडून देतील। आणि अशा पद्धतीने जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही देशात सगळ्यात मोठे व सगळ्यात महाग इलेक्शन पार पडतील। आता या निवडणुकीत NDA जिंकेल की इंडिया आघाडी जिंकेल हे तर 4 जूनलाच कळेल, पण त्याआधी तुम्ही मतदान करणं फार गरजेचं आहे आणि नसेलच करायचं तर त्याची कारणे खाली कॉमेंटमध्ये सांगा व या व्हिडिओमध्ये काही शंका असल्या तर त्याही विचारा, मी नक्की उत्तर देईन। आणि या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा। चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।